अध्याय 13 फलश्रुती. आरोग्यप्राप्ती होईल. पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतील. अध्याय 13 श्रीगुरूंच्या कृपेने विप्रवर्याचा उदर गेला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक प्रयागातील वास्तव्यात श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती व सिद्ध ही त्यांची नावे आहेत. त्यानंतर शिष्यासमवेत ते दक्षिणयात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी करंजास आले. तिथे आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून उभयता कृतकृत्य झाली. श्रीगुरूंच्या रत्नाई नावाच्या भगिनी होत्या. त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुम्ही पतीची सेवा करा, संसार करा. तुम्हाला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुमचे पती तुमचा त्याग करून तापसी होतील. तुम्हाला कुष्ठ होईल. त्या रोगजर्जर अवस्थेत तुम्हाला माझे पुनश्च दर्शन होईल. मग तुम्ही गाणगापूर क्षेत्री जा. तिथे भीमा अमरजा संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल. त्यानंतर श्रीगुरू आपल्या शिष्यासह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. म्हणाले, पूर्वी या ठिकाणी गौतमासह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. तेव्हा त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली आणि ती गौतमाच्या शेतात शिरून साळीचं पीक खाऊ लागली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने भिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने ती गाय मरण पावली. त्या गोहत्येच्या पापनिष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तीत स्नान करायला सांगितले. तेव्हा त्यांनी तपश्चर्येने शिवजींना प्रसन्न करून गंगेला मनुष्याच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तिला तिथे अंशतः प्रकट केली. गौतमामुळे तिला गौतमी नाव मिळाले. त्यानंतर गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत श्रीगुरू मंजरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचे भक्त त्यांची नित्य मानस पूजा करत असत. श्रीगुरूंनी त्यांना प्रेमाचे दर्शन दिले आणि ही मानसपूजा तुम्ही नित्य करत राहा. तुम्हाला दत्तात्रयाचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वादही दिला. त्यानंतर श्रीगुरू वासर ब्रह्मेश्वर स्थानी गेले. तेथील नदीत शिष्यासह स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागले. त्यांच्या अन्नाशी उभे वैरच होते. ते फलाहारच करायचे. ते महिना पंधरवड्याने जेवले तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते, म्हणूनच हा त्रास होत होता. शेवटी त्यांनी आता प्राणत्यागाशिवाय या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा निर्वाणीचा विचार करून पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरले. श्रीगुरूंनी त्यांची वेदना जाणली. त्यांना बोलावून घेतले आणि या व्याधीवर माझ्याकडे एक रामबाण औषध आहे. आता तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा असे म्हणून धीर दिला आणि आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यावेळी सायनदेव नावाचे एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्रीगुरूंच्या दर्शनास आले. श्रीगुरूंनी त्यांचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायनदेव हे ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहेत. यांना तुमच्या घरी न्या. उडदाचे वडे, सांदणे, दुग्ध मिश्रित पक्वान्नाचे उत्तम भोजन द्या. त्यावर ते म्हणाले, माझ्या घरचे अन्न खाऊन यांचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक होईल. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, उगीच संशय घेऊ नका, सांगितल्याप्रमाणे करा. ते म्हणाले, स्वामी, या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करा. श्रीगुरूंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी गेले.
स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्री गुरु आपले शिष्य व उदरशूळ झालेल्या त्या ब्राह्मणांना घेऊन साईंदेवाच्या घरी गेले. साईंदेव आणि त्यांची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. श्री गुरूंनी त्यांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्री गुरूंच्या आज्ञेने ते व्याधिग्रस्त ब्राह्मणही मनसोक्त जेवल्या व त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः बरे झाले. नामधारक हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहणार?